स्थानिक नेत्यांनो सावधान, कारण ज्या निवडणुकांसाठी तुम्ही इतकी पायपीट करत आहात त्याच्यावरच सर्वोच्च न्यायालयाने टांगती तलवार ठेवली आहे। ऐका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनिमित्ताने ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे। राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मनपा झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार कायम असून जेवढ्या मोठ्या गाजावाजाने ओबीसी आरक्षण राज्य सरकारने घोषित केले होते आणि त्याप्रमाणे स्थानिकमध्ये ओबीसींना आरक्षण जाहीर झाले, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप नोंदवला आहे। तारीख 25 नोव्हेंबर रोजी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली। यावेळी सॉलिसिटर जनरल यांच्याकडे वेळ आणखी वाढवून देण्याची मागणी केली गेली आणि सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी मान्य करत पुढची सुनावणी शुक्रवारी 28 नोव्हेंबर रोजी होणार असे सांगितले। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की नाही हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे। खरे तर राज्यभरातील महानगरपालिका जिल्हा परिषदा निवडणुकांसाठी शहरोशहरी नेते आपल्या कामाला लागले असताना सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर टांगती तलवार कायम असल्याचे दिसत आहे। पाहूया सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले। पंचायत समिती आणि महानगरपालिका यांच्या निवडणुका जाहीर झालेल्या नाहीयेत, त्या जाहीर करणार नाही असं आज सॉलिसिटर जनरल साहेब आणि निवडणूक आयोगाच्या वकिलांनी सांगितलं, राज्य निवडणूक आयोगाच्या। त्यामुळे पुढच्या तारखेपर्यंत म्हणजे शुक्रवारपर्यंत महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकाबाबत कारवाई जशी तशीच राहील। मात्र पंचायत समिती नगरपंचायत आणि नगरपालिका आणि नगरपंचायत